हाय गुड मॉर्निंग मित्रांनो. आज मी खास माझ्या मित्रांना भेटायला चाललो आहे. म्हणजे माझे क्लासमेट होते, आम्ही कॉलेजला सोबतच होतो. बघू आता कुठं जायचा तरी प्लॅन आहे आमचा. बघू मग त्याला कुठं ठरतं आहे, कुठं जायत आहे बघू. त्यानंतर गाडीला सील म्हणून डायरेक्ट शेंडी भंडारला जाण्यासाठी निघालो, कारण आम्ही तिथे सर्वजण जमणार होतो आणि कुठे जायचं प्लॅन करणार होतो. सकाळचं वातावरण असल्यामुळे सगळीकडे निसर्गरम्य वातावरण होते. खूप भारी वाटत होतं बघायला. शेणीच पोचल्यातला भेटलो, नंतर किरणला भेटलो आणि रतनगडला जाण्यासाठी प्लॅन केला. चला आता शेंडूतून निघालोय आम्ही खास रत्नवाडी प्लॅन झाला आमचा. नंतर पुढे आम्ही कोलटेंबरे गेलो, कारण तिथून भास्कर आमचा मित्र येणार होता. त्याच्यासोबत दीपक मामा आणि गोरख महाराज पण येणार होते. पुढे रस्त्यानं जात असताना खूप मस्ती करत होतो, कारण खूप दिवसांनी भेटलो होतो, त्यामुळे आनंद खूप झाला होता. खात तू ना रे आईला की ना तू अरे माळ नाही मला दाखवायचं कॅमेऱ्यात बोलवायचं तुला काय जमत पाहिजे ना. कोलटेंबेला पोचून भास्करला भेटलो आणि जेवण वगैरे केलं. तिथेच भास्करच्या मोठ्या भावाची छोटी मुले पण होती, त्यांच्यासोबत थोडी मस्ती पण केली, कारण खूप क्यूट होती ती. पुढे सर्वांचा परिचय घेताना रतनगड ना ओके. हे बघ तू दीपक बाबा काही हा भरत दाते, किरण गोरख महाराज. मग आम्ही तिथून सर्वजण रतनगडला जाण्यासाठी निघालो. वाटेत काही छोटे छोटे फॉल पण होते, ते पण बघितले. त्यात भरतला रतनगड चढण्यासाठी एवढी घाई झाली होती की गाडी पण थांबवत नव्हता. अरे माकडा काय बघ मग इथून रतनगड चढण्यासाठी आम्ही सुरुवात केली. सर्वजण व्यवस्थित जात. इथं भराच्या काय मनात आलं, किराणा डायरेक्ट त्याने उचलूनच घेतलं. मग तिथून पुढे आम्ही चालत राहिलो, कारण खूप पुढे जायचं होतं. वाटेत खूप बघण्यासारखं होतं, ते पण बघत चाललो होतो. मग मध्ये स्टायने व्हिडिओ पण काढत होतो, फोटो पण काढत होतो. मध्ये मध्ये रस्ता पण खूप अवघड होता, पण जायची खूप इच्छा होती. खूप किचकट रस्ता आहे, अक्षरशः कोणाचा ॲक्सिडेंट पण होऊ शकतो, त्यामुळे जपून चालावं अशी मी सगळ्यांना वॉर्निंग देतो. रतनगडला जायची ही माझी पहिलीच वेळ होती, त्यामुळे खूप भारी वाटत होतं आणि बघण्यासारखं खूप काही होतं नाही का. मध्येच थांबून किरणला बोललो तर आपली एक व्हिडिओ क्लिक करून टाकू. मग पुढे आम्ही गड चढतच राहिलो. थांबायचं नाव पण कोणी घेत नव्हतं, कारण कोणीच दमलेलं नव्हतं आणि मजा येत होती चढायला. मग पुढे चालत असताना फॉरेस्टवाले भेटले. फॉरेस्टवाले बोलले की आम्हाला पण व्हिडिओमध्ये घ्या म्हणून. आम्ही पण त्यांना व्हिडिओमध्ये घेऊन टाकला आणि पुढे चालत राहिलो. आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा की कुठून बघताय तुम्ही हा व्हिडिओ प्लीज. इथे चालून चालून खूप दमलो होतो आणि घाम पण खूप आला होता आणि हवा पण काय लागत नव्हती. पण जवळजवळ आम्ही अर्धा गड इथं चढलो होतो नाही. मित्रांनो इथं जरा थोडीफार हवा लागते. अर्ध्या भागापर्यंत आलो. मी एकच सांगेल तुम्हाला, ज्याला जास्त घमेंट असेल ना स्वतःवर नाही का नाही का, ज्याला जास्त खूम असेल बाबा, त्या नाही ना फक्त इकडे यावा, त्याची ना चांगली जिरून जाईल. मी सांगते म्हणून बरं का. बने रहो, वीडियो देखते रहो, लाइक करते रहो और कमेंट करते रहो, शेयर करो, सब्सक्राइब करना विसरो मत.
जवळजवळ खूप वरती आलो होतो. सगळीकडे नुसती धुकच होती, काही दिसत पण नव्हतं आजूबाजूला. हाय मित्रांनो, तुम्हाला आता सह्याद्रीच्या रांगावर आता बघायचं का? बघा आता व्हिडिओ या आहेत सह्याद्रीच्या पर्वतरांगा. वरतून खूप भारी दिसतात. नक्कीच या गोष्टीचा तुम्ही आनंद घेऊ शकता. वरती गेल्यावर हा पहिला दरवाजा, नंतर या साईडला गुप्त दरवाजा आहे, तो दिसेल तुम्हाला. नंतर पुढे जाऊन म्हटलं मोकळा शोध घेऊ जरा आणि तुम्हाला पण नजारा दाखवून टाकू. हाय, पुन्हा आपल्या व्हिडिओ क्लिपमध्ये आपलं स्वागत असो. हा आहे कल्याण दरवाजा, आपण जाणार होतो. हा कल्याण दरवाजा हा शेवटचा पॉईंट होता. आम्ही खाली गेल्यावर जरा फोटो वगैरे काढले, त्यानंतर मग डायरेक्ट खाली गड उतरून आलो. खूप भारी वाटलं, त्यामुळे तुम्ही पण नक्की येऊन जा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एकच सांगेल मित्रांनो, जीवन हे एकदाच आहे. भरभरून जगा आणि आनंदात जगा आणि फिरत राहा, मजा घेत राहा. बस, थँक्यू.